मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत माहिती आयोगाचे म्हणजे माहितीच्या अधिकाराचे आदेश कसे बघायचे, तर ते आपण वेबसाईटवरून कसे डाउनलोड करायचे। भरपूर मित्रांचे प्रश्न आहेत आपल्याला की कसे डाउनलोड करायचे तुम्ही सांगा, तर आपण बघूया। हे बघा, आपल्या पीसी मध्ये आपण गूगल ओपन करायचे। गूगल ओपन झाल्यानंतर sic.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे। ही वेबसाईट सर्व महाराष्ट्रासाठी एकच वेबसाईट आहे। याच्यामध्ये वेबसाईट ओपन झाल्यानंतर हे पहिलं जे ऑप्शन आहे राज्य माहिती आयोग, याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथे त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्याला, तर आपल्याला निर्णयामध्ये जायचं आहे आणि निर्णयामध्ये जाऊन औरंगाबाद खंडपीठ आपल्याला हे जे वरचं दिसतंय याच्यामध्ये आमच्या विषय म्हणजे आम्ही कोण आहोत, कार्यालयाचं काय काम आहे, ते काय काम करतं। कलम 4 मध्ये काय असतं की तुम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये किती खर्च होतो, काय होतो, वर्षाला किती खर्च झाला, किती कर्मचाऱ्यांच्या पगार, हे सगळी माहिती या कलम 4 मध्ये असते। अधिसूचना, शासनाचे शासन निर्णय, परिपत्रक, कार्यालय आदेश, बैठकीचे वृत्त आणि किती मंजूर निधी झाला याच्या संदर्भात असतं। आणि द्वितीय अपील म्हणजे आपण जे माहिती मागतो कार्यालयामधून मागितलेली माहिती आपल्याला भेटत नाही, तेव्हा आपण द्वितीय अपील आपल्या कार्यालयात दाखल करतो। द्वितीय अपील संदर्भातली माहिती तिथं असते। आणि निर्णयमध्ये म्हणजे सुनावणी झालेली असते। सुनावणी झाल्यानंतर त्याचा आदेश अशा प्रकारे याच्यावरती अपलोड होतो। तक्रारीचं पण एक हेडर आहे कलम 18 अंतर्गत म्हणून, त्याच्या अंतर्गत पण जे आदेश होतात ते देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात। वार्षिक अहवाल म्हणजे वर्षभर आपण काय काम केलंय, कोणत्या कार्यालयाने किती खर्च केला, किती अहवाल म्हणजे किती सुनावण्या घेतल्या, हे सगळं याच्यामध्ये असतं। आणि वादसूची असं असते की याच्यामध्ये जे आपल्या सुनावण्या लागलेल्या आहे त्याची माहिती याच्यामध्ये भेटते। आणि छायाचित्र दालन याचा अर्थ की आपले जे सुनावणी संदर्भातले काही जे बैठका झालेल्या आहे त्याच्या संदर्भातले जे फोटो असतात ते याच्यामध्ये अपलोड केलेले असतात। तर आपण निर्णय बघणार आहे। निर्णयामध्ये जायचं। आता एखादं खंडपीठ आहे, तर एवढे खंडपीठ आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर आपलं एक आपण नॉर्मली खंडपीठ पकडू, संभाजीनगर खंडपीठ, याला क्लिक करायचं। क्लिक झाल्यानंतर इथे सुनावण्याच्या तारखा दिलेल्या असतात। ही 11/7/24 द्वितीय अपील सुनावणी निर्णय प्रत्यक्ष सुनावणी, याला काय करायचं, आपली तारीख टाकायची। आता फॉर एक्झाम्पल माझी 2 तारीख टाकतो आपण, 2/7/24 इथे तारीख निवडायची, 2/7/24। पहिलं वर्ष निवडावं लागतं, त्याच्यानंतर महिना बघायचा नंतर आणि दिवसाचं हे करायचं। त्यानंतर इथं कॅप्चा टाकायचा। हा जो कॅप्चा आहे हा देखील व्यवस्थित प्रकारे टाकायचा। हा व्यवस्थित नाही टाकला तर आपला आदेश शो होत नाही। अपील नंबर टाकायची काही आवश्यकता नसते। इथे सर्च करायचं, आपला सुनावणीचा PDF आपल्याला दिसतो। इथे डाउनलोड म्हणायचं, ऑटोमॅटिक तो ओपन होतो। याच्यामध्ये इथं गोल जे असतं हे आदेश आलेल्याची माहिती असते, म्हणजे हे आदेश या PDF मध्ये आहे, तर भरपूर आहेत हे बघा याच्यामध्ये दिसतं। आता समजा इथे फॉर एक्झाम्पल आपला 10 क्रमांकाचा आदेश आहे, तर आपण 10 नंबर असं खाली जायचं। इथे बोर्ड क्रमांक दिलेला असतो, आपल्याला दिसतोय सगळ्यांना, हा बोर्ड क्रमांक असतो। आता 6 ते 13 असा बोर्ड क्रमांक असतो। आणि याच्यानंतर मग आपण इथनं प्रिंट काढून घ्यायची। तर सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। धन्यवाद। आपल्या चॅनलला असं सबस्क्राईब करायचं आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला भेटणार आहे।